मित्रांनो नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी एका व्हिडिओद्वारे एका अभिनेत्रीनं एक पोस्ट टाकली होती. त्या पोस्टमध्ये ती म्हणाली होती की थोडे दिवस थांबा, मी थोडक्या विश्रांतीसाठी चालले आहे. काही दिवसांनी परत आपण पुन्हा एका नवीन रूपामध्ये भेटू. थोडी विश्रांती घेण्यासाठी निघालेली अभिनेत्री आपल्यातून कायमची निघून जाईल असं कोणत्याही चाहत्याला वाटलं नव्हतं किंवा वाटलंसुद्धा नसतं. या लोकप्रिय अभिनेत्रीचं नाव आहे प्रिया मराठे. प्रिया मराठेनं अचानक घेतलेली एक्झिट ही प्रत्येकाला चटका लावून जाणारी आहे. प्रियानं मराठी चित्रपटसृष्टीपेक्षा मालिकासृष्टीमध्ये स्वतःचं असं स्थान निर्माण केलं होतं. याच्याच जोरावर तिनं हिंदी मालिकाही गाजवल्या. या हिंदी मालिकांमध्ये तिला जर पॉझिटिव्ह रोल मिळाला असला तर दुर्दैवाने मराठी मालिकासृष्टीमध्ये मात्र तिला ऑपोजिट रोल मिळाला होता. अनेक खलनायकी भूमिका तिनं केला, पण ही खलनायिका प्रत्येकाच्या मनात उमटत गेली, ठसत गेली. खलनायिका भूमिका वठूनसुद्धा मराठी अभिनेत्रीची एक्झिट ही मराठी प्रेक्षकांसाठी खूप धक्कादायक गोष्ट होती. कारण तिची थोडीशीच विश्रांती असेल असं अनेकांना वाटलं होतं, पण झालं वेगळंच. प्रियानं ही व्हिडिओ पोस्ट टाकल्यानंतर पुन्हा ती कधीच प्रेक्षकांच्या भेटीला आली नाही. तिच्या निधनाची बातमीच प्रेक्षकांपर्यंत पोहोचली आणि अनेकांना धक्का बसला. मित्रांनो, या पोस्टपूर्वीसुद्धा ज्यावेळी प्रियाचा कॅन्सर डिटेक्ट झाला होता त्यावेळीसुद्धा अनेकांना रडू कोसळलं होतं. कारण प्रियानं आयुष्यामध्ये अनेक खलनायकी रोल केले असले तरी तिचं वागणं, तिनं तिच्या गप्पाटप्पांमधून तिचा पॉझिटिव्हपणा हा प्रेक्षकांना भावून जात होता. तिच्या सहकलाकारांनासुद्धा हा भाव करणारा क्षण होता. त्यामुळे तिच्या निधनानं केवळ तिच्या प्रेक्षकांनाच धक्का बसला असं नाही, तर तिच्या सहकलाकारांनासुद्धा धक्का बसला. तिचं जाणं अनेकांना रडून गेलं. कारण ज्याच्या आयुष्यात ती यायची, ज्याच्याबरोबर ती काम करायची, त्या सहकलाकारांचं प्रेम तिला आयुष्यभर मिळत राहिलं. नुसतं त्या कामापुरतं नाही किंवा नुसतं त्या मालिकेपुरतं नाही. त्यामुळे तिच्या अशा एक्झिट होण्यानं अनेक कलाकारांना धक्का बसला आहे. मराठी सिनेसृष्टीमध्ये किंवा मराठी मालिकासृष्टीमध्ये तिनं वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या. तू तिथं मी, हिंदीमधील पवित्र रिश्ता अशा काही ठसलेल्या मालिका ह्या प्रेक्षकांना प्रियाची वारंवार आठवण करून देतील. कारण तिची प्रत्येक भूमिका खलनायकी असो, पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो, ती अनेकांच्या मनात कायमची ठसली. कारण ती प्रत्येक भूमिका ही जीव ओतून करीत होती. तिच्या दिसण्याकडं, तिच्या बोलण्याकडं प्रेक्षकांचं एवढं लक्ष असे की खलनायकीची कामं करूनसुद्धा ही एक अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून बसली. त्यामुळेच या अभिनेत्रीचं अचानक एक्झिट होणं हे प्रेक्षकांसाठी खूप धक्कादायक राहिलेलं आहे. प्रिया ही अभिनेते सुबोध भावे यांची चुलत बहीण. भूमिका कोणतीही असो, पॉझिटिव्ह असो, निगेटिव्ह असो, ती अभिनेत्रीच्या वाट्याला येते. ती दिग्दर्शक किंवा निर्मात्यांच्यामुळे त्यांच्यावर डिपेंड राहतं की अमुक एका अभिनेत्रीला किंवा अभिनेत्याला कोणती भूमिका मिळणार ते. त्यामुळे प्रियानं तिच्या वाट्याला ज्या भूमिका आल्या त्या समर्थपणे पेलल्या, समर्थपणे निभावल्या आणि प्रेक्षकांपर्यंत त्या भूमिकेच्याद्वारे ती पोहोचली. तिला जेव्हा कॅन्सर डिटेक्ट झाला त्यावेळीसुद्धा तिनं समर्थपणे या गोष्टीचा सामना केला. ती पुन्हा आयुष्यात नव्यानं उभी राहिली, नवीन मालिका करू लागली. पण नियतीच्या मनात मात्र काही वेगळंच होतं. त्यामुळे तिचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. या निमित्तानं एक असा विषय पुढे येतो की गेल्या काही वर्षांमध्ये तुम्ही पाहिला असाल की मराठी चित्रपटसृष्टी असेल किंवा सिनेसृष्टी असेल किंवा मालिकासृष्टी असेल, याच्यावर एकापेक्षा एक असे डोंगर कोसळत आहेत. कोणाचा कॅन्सरने झालेला मृत्यू असेल किंवा कोणाला अपघाती झालेला मृत्यू असेल, गेल्या काही वर्षांमध्ये मराठी सृष्टीनं अनेक असे कलाकार गमावलेले आहेत ज्यांची एक्झिट ही खूप मोठी मराठी सिनेसृष्टी, मालिकासृष्टीसाठी खूप मोठी गोष्ट होती, खूप मोठी वाईट गोष्ट होती. अभिनेते कॅन्सरसारख्या आजारानं गमावले आहेत. या विषयाचा जर मागोवा घ्यायचा झाला मित्रांनो, तर एक असं लक्षात येतं की
वेळा, खाण्याच्या बिघडलेल्या वेळा, झोपण्याचं शेड्यूल बिघडलेलं, या अशा अनेक गोष्टी या आणि अतिशय हानिकारक, त्वचेला हानिकारक असलेला मेकअप करणं, या काही गोष्टी अशा आहेत ज्या ह्यांच्यासाठी, कलाकारांसाठी खूप हानिकारक गोष्टी आहेत. आणि जीवावर उदार होऊन हे कलाकार आपली एंटरटेन करीत असतात. कलाकारांचं दिवसाचं शेड्यूल जर पाहिलं, दिवसाचं म्हणजे 24 तासांचं शेड्यूल जर पाहिलं, असं दिसून येईल की 24 तासामध्ये कधीही त्यांचं शूटिंग अलीकडच्या काळात होऊ लागलेलं आहे. म्हणजे मध्यरात्रीसुद्धा कधी कधी त्यांचं शूटिंग असतं, दिवसा शूटिंग असतं. प्रत्येकाच्या शेड्यूलनुसार, प्रत्येकाच्या वेळेनुसार किंवा जो प्रसंग त्याच्यामध्ये दाखवलेला आहे, प्रसंगातील वेळेनुसार शूटिंग केलं जातं. त्यामुळे दिवसाच्या 24 तासात कोणत्याही वेळी शूटिंग असू शकतं. एखाद्या कलाकाराला मालिका मिळाली की आपले एंटरटेन होते. आपण म्हणतो की कलाकाराला एवढं पैसे मिळतात त्याचे, पण त्यांना होणारे आजार जर पाहिले किंवा त्यांचं वार्धक्याचं आयुष्य जर पाहिलं तर ते खूप धक्कादायक आहे, ऐकण्यापलीकडचं आहे. त्याचे होणारे आजार असतील किंवा दिवसाचं शेड्यूल त्यांचं टाईट असल्यामुळे, कोणत्याही क्षणी शूटिंग असल्यामुळे, खाण्यापिण्याच्या बदललेल्या वेळांमुळे जे आजार होतात ते आजार त्यांना होतात. म्हणजे एक होता विदूषक, आपण सिनेमा पाहिला असेल तर त्याच्यातले कलाकाराची, त्याच्यातल्या विदूषकाची कशी एक्झिट होते. त्याचं आयुष्य ह्यांचं आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये या अभिनेते किंवा अभिनेत्रींच्या वाट्याला येतं. आपण एक फक्त निव्वळ एंटरटेन म्हणून या विषयाकडे पाहतो, पण मित्रांनो गेल्या काही वर्षांमध्ये ह्या गोष्टी ज्या बदललेल्या आहेत त्या खूप हानिकारक आहेत कलाकारांच्या आयुष्यासाठी, कलाकारांसाठी आणि रसिक प्रेक्षक म्हणून विचार करताना आपल्यासाठी. कारण कोणताही माणसाला हे आयुष्य जे आहे ते भुरळ पाडतं, पण त्याच्या मागची जी दुखणी आहे, त्याच्या मागची जी दुःख आहेत ती मात्र कोणाला दिसत नाहीत. यामुळे असं होतं आहे की कलाकारांचं आयुष्य हे खूप कमी राहिलेलं आहे असं भीतीनं म्हणावं लागतं. कॅन्सरसारखे जीवघेणे आजार जडतात आणि महत्त्वाचं म्हणजे हे कलाकार एवढं त्याकडे दुर्लक्ष करतात की त्यांना खूप उशिरानं, खूप पुढे गेल्यावर कळतं की त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाला. तोपर्यंत कॅन्सर पूर्ण शरीरभर पसरलेला असतो. शरद पोंक्षेसारखे दमदार अभिनेते, दमदार आवाजाचे अभिनेते, त्यांनीसुद्धा कॅन्सरचा सामना केला. त्याच्यातून ते कसेबसे सावरले. पण अनेक अभिनेते या कॅन्सरला बळी पडलेले आहेत. कोणी अपघाती गेलेलं आहे. तर दिग्दर्शक आणि निर्मात्यांना असं एक सांगणं आहे की तुम्ही भलेही या कलाकारांना रोजीरोटीचं साधन तुम्ही उपलब्ध करून देता, त्यांच्या रोजीरोटी तुमच्यामुळे त्यांना मिळते, हे जरी मान्य असलं तरी जगा आणि जगू द्या. तुम्हीसुद्धा त्याच्यातून काही गोष्टी कमवता, काही पैसा कमवता, तर तुम्हीसुद्धा स्वतः जगा आणि या कलाकारांसुद्धा जास्त दिवस जगू द्या. या गोष्टीच्या अधीन राहून जर काय करता आलं, तुमचं शेड्यूल असेल, त्यांच्या खाण्यापिण्याकडे जर लक्ष देता येणं शक्य असेल तर त्या निर्मात्याने, दिग्दर्शकाने जरूर त्या गोष्टी कराव्यात. कारण कलाकार टिकला तर दिग्दर्शक, निर्माते टिकतील. चांगले चांगले कलाकार या दुनियेतून एक्झिट घेत आहेत. हे मराठी चित्रपटसृष्टी किंवा मराठी मालिकासृष्टीमध्येच ह्या गोष्टी चालत आहेत. तुम्ही जर हिंदी मालिकांमध्ये पाहिलं, हिंदी मालिकांमध्ये मेन रोल करणारे लोक असतील किंवा सिनेसृष्टीत काम करणारे लोक असतील हिंदीमध्ये, तर त्यांची खूप कमाई असते त्याच्यातून. तर त्यामध्ये महागडे उपचार घेऊ शकतात परदेशात जाऊन. पण मराठी कलाकारांचं असं नाही. मराठी कलाकारांना देशातच उपचार घ्यावे लागतात, कारण त्यांचं इन्कम जे असतं ते फार नाही आहे. त्यामुळे अशा गोष्टींकडे जर निर्माते आणि दिग्दर्शकाने लक्ष दिलं, त्या कलाकारांची तेवढीच काळजी घेतली, तर मला वाटतं मराठी मालिकांमध्ये जे आज एक वेगळं वातावरण तयार झालेलं आहे कलाकारामध्ये, असुरक्षिततेची भावना जी आहे ती कुठेतरी भावना निघून जाईल असं नक्की वाटतं. शेवटी जोपर्यंत कलाकार आहे तोपर्यंत मालिका निर्मात्यांचं जग आहे. त्यांच्यावर अवलंबून राहिलेली ही मालिका कलाकारांच्या आयुष्यावर अवलंबून राहिलेली किंवा कलाकारांच्या कामावर अवलंबून राहिलेली ही दिग्दर्शक आणि निर्मात्यांची दुनिया आहे, लेखकाची दुनिया आहे. त्यामुळे या सर्वांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे. कलाकाराला कोणत्याही प्रकारे असं, कारण त्यांचं आयुष्य काय असतं हे माहिती आहे मित्रांनो. आपले एंटरटेन करतात. एखादा कलाकार पॉझिटिव्ह भूमिका निभावतो, निगेटिव्ह निभावतो. एखादा कलाकार हसवणूक करतो आपली, एखादा फसवणूक करतो. असे वेगवेगळे रोल हे कलाकार करत असतात. पण त्याच्यामागचा चेहरा आपण कधीच पाहत नाही, जो चेहरा पाहण्याची गरज आहे. विशेष करून प्रेक्षकांचा याच्यामध्ये या गोष्टीमध्ये काही रोल येत नाही. तो एक एंटरटेनमेंट करणारा कलाकार म्हणूनच त्या कलाकाराकडे पाहत असतो. पण निर्माता, दिग्दर्शक या गोष्टी आणि या घटकांनी या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण बहुतांशी वेळ हे कलाकार घरी असण्यापेक्षा तुमच्या सानिध्यात जास्त असतात. तर या गोष्टीकडे जर लक्ष दिलं गेलं तर मला वाटतं ह्या कलाकारांचं आयुष्य सुधारेल, असं नाही तर त्यांचं जीवनमान सुधारेल आणि आयुष्यमान वाढेल.
जे वाढण्याची खूप गरज आहे, विशेष करून मराठी चित्रपटसृष्टीला किंवा मराठी मालिकासृष्टीतील कलाकारांना. मित्रांनो, प्रियाची एक्झिट ही खूप मोठी धक्कादायक आहे, पण या एक्झिटमधून काहीतरी सर्वच घटकांनी बोध घेणं हे खूप गरजेचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.